हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज मिळगुले मुक्काम पोस्ट सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून आपल्या ह्या भाग्योदय ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी आणि 12वीच्या मुलांकरता प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री ज्ञानदेवराव बेरड यांच्या वतीने आणि आपल्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जुलै महिना सुरू झालेला आहे. पावसाची रिमझिम चालू आहे आणि ह्या उभ्या महाराष्ट्रातला वारकरी विठ्ठल विठ्ठल नाम घेत पंढरपूरला निघालेला आहे. अशा ह्या भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या परिसरातल्या सर्व दिंड्या मार्गस्थ झालेल्या आहेत. आपली ही केळवरची दिंडी 7 तारखेला इथून निघणार आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी. एकंदरच तुम्हालाही प्रश्न पडला असेल का आम्हाला मार्गदर्शन का सांगायचंय, आम्ही एवढे मोठे झालो का आम्हाला कीर्तन ऐकायचंय. पण मित्रांनो, सोशल मीडियाचा झालेला अतिवापर, सोशल मीडिया आपली नित्यचीच बाब जणू काय आपली इमर्जन्सी बनली आणि भरकटत चाललेली तरुण पिढी, त्या भरकटत चाललेल्या तरुण पिढीला आपल्या मार्गावर परत माग आणण्यासाठी अशा प्रकारच्या साधू संतांची, महाराजांची या समाजाला गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे संपूर्ण वारकरी एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई सगळ्यांचे अभंग महाराजांचे पाठ आहेत आणि हरिपाठ सुद्धा. आणि हरिपाठाचं महत्व किती गरजेचं आहे. काय ओव्या दिल्यात हरिपाठाच्या. प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनात जीवन जगत असताना किती पावला जणी उपयोगी पडतोय. हे महाराज त्यांच्या प्रबोधनातून या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार. ते महाराज आहेत, ते सामना पेपर, प्रभात पेपर त्याचे पत्रकार पण आहेत मीडियाचे. समाजातील नागरिकांना ते मार्गदर्शन सुद्धा करतात. परंतु तरुण पिढी ही जर सुदृढ, चांगल्या विचाराची, सक्षम, भक्कम झाली तर उद्याचा भारत नक्कीच एक विकसित राष्ट्र होणार आहे याच्यावर महाराजांचा विश्वास आहे. आणि हीच तरुण पिढी आता विनाशाला चालली काय, तिचा मार्ग चुकायला लागला काय, तर उद्याचं भारताचं भवितव्य काय राहणार आहे. म्हणून मित्रांनो, तरुण तुमच्या युवा पिढीसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी मिळगुले महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. मी आमच्या संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीने महाराजांना विनंती करतो की आपल्या सुमधुर वाणीने हे आम्हा सर्वांना आपण मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि माझं 2 मिनिटाची ओळख आणि प्रस्ताव या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. अशा सुंदर अशा भाग्योदय विद्यालयातील सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मेटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही आणि बाप लेकांच्या विचारानं घर चालत नाही. पण अख्खा महाराष्ट्र, अख्खा हिंदुस्थान फक्त शिवरायांच्या आणि संतांच्या विचारानं चालतोय. जगावं कसं? जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाजसुधारकांनी शिकवलं. पण अलीकडं काय झालं आहे, नवीन पिढीला खरं तर सर आमच्या 70पेक्षा तुमची 35ची पिढी हुशार आहे आणि त्याच्यापेक्षाही ही 16-17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. ते चांगलं त्यांच्या डोक्यात बसत नाही आणि वाईट ते पटकन बसतं. गावात कीर्तन भजन हरिपाठ होतो, कोणी जात नाही. पण DJ वाजला का टंगडं उडीत लुंगे डान्स. म्हणजे जे चांगलं ते आपण डोक्यात घेत नाही, ही खरी बिमारी आहे. तुमची पिढी फार हुशार आहे. मला सांगा, आता सरांनी सांगितलं संतांचे अभंग. संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे ज्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. फक्त 2 अभंग. फक्त 2 अभंग. कोणता आहे? खारीपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? काय अर्थ होतो बाई? अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हटलं आहे? पप्पा मम्मी गुड्डी आणि तू, चौघांचा म्हटलं आहे का? चौघांचा नाही, अख्ख्या विश्वाचा म्हणजे जगाचा संसार सुखाचा करेल. आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा चांगला असतो, मोठा असतो, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. तुमच्या डोक्यामध्ये कोण? शांताबाई. तर मला सांगा, डीजेचं ऑर्केस्ट्राचं सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं, परत दिसत नाही. पण संतांच्या अभंगात प्रत्येक वर्षी काकडा भजन हरिपाठ कीर्तन याच्यामध्ये गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात. सुंदर ते ध्यान देवाच्या द्वारे येवलेशे रोप अवघाचे संसार सगळे अभंगात गायले जातात, ताजे तवाने वाटतात, पण ते तुमच्या डोक्यात बसत नाही. आणि जी शांताबाई, तिला तुम्ही बाहेर निघून दिलं नाही की तरी दुसऱ्या वर्षी दिसलं का गाणं? मग दुसऱ्या वर्षी कोणता संत आला? एकनाथ, तुकाराम, नामदेव, सेना, चोखा, सावता कोणता आला दुसऱ्या वर्षी? दुसऱ्या वर्षी यांचा आला बाबूराव. मला सांगा, बाबूराव, शांताबाई नावं तरी संतापेक्षा चांगले आहेत का? अहो, संतांचे अभंग तुम्हाला पहिलीपासून मास्टर डिग्रीपर्यंत अभ्यासाला असतात. 11वी 12वीला नाथांची भारुड असतात. बघा, विंचू चावला 11वी 12वीला. अकरावी म्हणजे तुम्हाला नाथांचे अभंग, नाथांची भारुडं, गवळणी, पदे, दोहे, ओव्या, श्लोक अनेक प्रकारचं साहित्य असतं आणि त्याच्या चाली चांगल्या असतात, अर्थ चांगला असतो, तो तुमच्या डोक्यात बसत नाही. बघा, मेळाव्याचं एक भजन होतं, त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं? अवघाची संसार सुखाचा करायचा म्हणजे जगाचा नाही कळला, स्वतःचा करला फार झालं. स्वतःचा जरी कळला, बऱ्याच वेळा असं वाटतं अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, मी लुकडा, मी बुटका, मी मुंगळा, मी काळा. मी कसा मोठा? प्रत्येकजण मोठा होणार, काळा मोठा होणार आणि काळापेक्षा मुंगळा मोठा होणार. हवे कारण तुम्हाला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? त्या किती गोऱ्या होत्या? कोणत्या समाजात जन्मल्या? आपण कोणत्या समाजात जन्मलो, कोणत्या जाती जन्मलो, आपण रंग कसा आहे, आपला रंग आपल्या हातामध्ये नसतो. कोणत्या घरात जन्मायचं आपल्या हातामध्ये नसतं, पण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आणि महत्त्वाचा टक्का शिक्षण, ते शिकून सवरून कसं मोठं व्हायचं. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून.
सवरून म्हणजे सकारात्मक अर्थाचे जेवढे सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन तुम्ही जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देऊनच जाणार आहे. तुमचा देवावर विश्वास आहे का? देवावर तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल याच्यामध्ये तुम्हाला संतुष्ट व्हावं लागेल. परंतु तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते त्या देवाला द्यावंच लागेल. तर मला सांगा, एवढे वारकरी पंढरीला जातात, त्यांना तिकडे काय मिळतं? अहो, एवढी दिंडीमध्ये आम्हाला आंघोळ कुठं करायची, कुठं टॉयलेटला जायचं प्रश्न असतं, चिखल असतं, गाळ असतं, ऊन असतो, वारा असतो, वादळ असतं, पाऊस असतो, तरी आमचा वारकरी 17-18 लाख पंढरपूरला का जातो? देव मिळतो का? देव कुठे? ना रावळी, ना रावळी, ना देवळी, ना कोणत्या विटेव. विद्या मंदिरात साक्षात 33 देवांची संख्या किती कुठे आहे? मला 33 देवाची नावं सांगा पटकन उठून कोणी. अहो, 33 प्रकारचे काहीतरी संकल्पना असावी. तुम्ही 33 देवांची नावं सांगू शकणार नाही. पण आजही माझ्या मतानं आपल्या देशामध्ये 33 कोटी जिवंत, जिते, जागते, हसणारे, खेळणारे देव आहेत. कोणते देव आहेत माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? तुझे आहे तुझ्यापाशी काकेत कसावं. आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या जास्त पोचलेली असताना त्यापैकी 33 कोटी जे आहेत ना, बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंत, बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंत जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहात ना, तेच माझ्या दृष्टीने खरे देव आहात. ज्ञान यांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर देव म्हणजे तरी काय असतं? आत्मा हात परमेश्वर. आता बऱ्याच मुलींना असं वाटतं, हा वयस्कर 70 वर्षाचा व्याख्याता कशाला आणलाय? कुणीतरी सलमान खान वगैरे असतात तर डान्स शिकवला असता. पण मी बघा, लहानपणी बाळांना सतत 3 वर्ष डोस देतात. का देतात? तर आपलं बाळ मोठं झाल्यावर पोलिओ, गोवर, टीटी, धनुर्वात कोणत्याही प्रकारची रोग बिमारी होऊ नये म्हणून. तसं तुम्हा मोठ्या बाळांना फक्त 1 डोस देणार आहे. तुम्ही आयुष्यात बिघडणार नाही. तुम्हाला म्हणजे बिघडायची बिमारी, वाईट विचार, वाईट संगत, कुव्यसन, अपयश आयुष्यात येणारच नाही. फक्त 1 डोस. माझं ट्रिपल डोस एक पुस्तक आहे, 3 प्रकारचे संस्काराचा, विचाराचा, कायद्याचा, फायद्याचा. परंतु मी तुम्हाला 1 डोस देणार आहे फक्त विचारांचा. आता ही पिढी फार हुशार आहे. 12वीपर्यंत गेल्यावर त्या मुलाला शिंग फुटतात, ते कोणाचं ऐकत नाही. शिक्षक बोललं का शिक्षकाचा राग येतो, आईबाबाचा राग येतो. त्याला वाटतं मी एवढा 12वीला गेलो, एवढा मोठा टोणगा झालो आणि माझा बाप मला बोलतो. बाप बोलत असतो, अरे हे पाय पोसणं, चपला सरळ कर, वाकडं तिकडे तुला काय अक्कल? अरे पाणी किती वाया घालवतोस, पाण्याचे नळ सगळे चालू, पाण्याचं महत्त्व तुला माहीत नाही का? अरे पंखा, फॅन सगळे किती लाईट वाया घालवतोस. बाप ओरडत असतो, रागवत असतो, दाडावत असतो आणि त्या मुलाला राग येतो. मुलगा विचार करतो, आता जेवढं 12वी झाली ना, 12वी झाली का त्या शिक्षकही रागवतात, शिस्त सांगतात, बापही ओरडतोय. मी जातो 12वी झालं का तिकडं नोकरी शोधतो, तिकडंच छोकरी शोधतो आणि तिकडंच कडमडतो. 12वी झाली, आता मला सांगा, 12वी झाल्यावर मिळते का नोकरी लगेच? ITI झाल्यावर, डिप्लोमा झाल्यावर मिळते, पण 12वी झाल्यावर लगेच नोकरी मिळत नाही. 2 महिने पोरगं हिळत होतं. आईनं बापाला सांगितलं पोरगं हिंडतंय, त्याला नोकरी करायची आहे. मग बापानं विचार केला, करायचं तर करू द्या. बापाला माहीत होतं एक कंपनी चालू झाली, त्या कंपनीमध्ये भरती चालू आहे. बापानं सांगितलं जा 4-5 किलोमीटरवर MIDCत कंपनी चालू आहे. मग पोरगं तिथं गेल्यावर ती कंपनी एवढी मोठी होती, कंपनी रोडच्या कडेला होती आणि रोडच्या आतमध्ये जसा शिरला तर कंपाऊंडच्या आतमध्ये अशी 25-30 नळ लाईन लागली होती आणि ते नळ सगळे चालू होते आणि ते पाणी रस्त्याला वाया चाललं होतं. आणि त्यावेळेला ते पाणी बघून त्याच्या डोक्यात क्लिक झालं. बाप ओरडायचा, अरे नळ बंद कर, तुला काय अक्कल आहे का गदड्या? बापाचे शब्द आठवले, त्याने त्या खटक्यासरशी सगळे नळ बंद केले. आतमध्ये हॉलमध्ये शिरला आणि हॉलमध्ये शिरल्याच्या नंतर त्या हॉलमध्ये पाहिलं तर सगळे पंखे, 40-50 पंखे, हॉल मोकळा, कुणीच नाही, सगळ्या लाईटी चालू, सगळे पंखे. फार बापाचे शब्द आठवले, अरे किती तुला कळतं का नाही, फॅन बंद कर, किती लाईट वाया घालवतोस, किती लाईट जाळतोस. आणि मग ते शब्द आठवले त्या खटक्याचे. त्यानं सगळे फॅन बटणं बंद केली. आतमध्ये शिरला. आत असा मोठा एक हॉल होता, 50-60 उमेदवार लाईनमध्ये बसले होते. त्याच्या मागं जाऊन बसला.
मागं जाऊन बसला. आतमध्ये जसा शिरला तसे जे दारामध्ये 2-4 पाय पोसणे होते ते उलटे पालटे पडलेले होते. एक पाय पोसणं पायात अडखळलं. त्यानं पाहिलं आणि ती सगळी पाय पोसणी त्याने बापाचे शब्द आठवले. तुला काय शिस्त आहे काय? पाय पोसणं सरळ कर. त्यांनी सगळी पाय पोसणी सरळ केली. आतमध्ये जाऊन बसला. लाईनमध्ये बसला. सगळे उमेदवार आतमध्ये जात होते. ह्या दरवाजानं जायचे, त्या दरवाजानं बाहेर यायचे. सगळे बाहेर आले. 40-50 उमेदवार अर्ध्या मिनिटामध्ये बाहेर. त्याला काय कळणारे इंटरव्ह्यू घेतात का नुसता काहीतरी आपल्याला मजाक म्हणून बोलवलंय. शेवटी त्याचा नंबर आला. भेद फाय सावरत तो आतमध्ये शिरला. तो आतमध्ये जसा शिरला तसे मॅनेजमेंटचे HR मॅनेजर, बिझनेस माने बालक लोक सगळे 7-8 स्टाफ उठून उभा राहिला आणि त्याला त्याचं नाव विचारलं. नाव विचारल्यावर त्याला काही कळेना. त्याने नाव सांगितलं भेद आणि नाव जसं सांगितलं तसं ते नाव त्या लेटरवर लिहिलं गेलं आणि त्याच्या हातामध्ये दिलं. त्यानं पाहिलं तर ते अपॉइंटमेंट लेटर होतं. त्याला प्रश्न पडला नेमकी आपली गंमत करतात, टिंगल करतात का काय करतात. इंटरव्ह्यू घेतला नाही, काय विचारलं नाही आणि आपल्याला लेटर दिलं. नेमकी भानगड काय? त्याच्या चेहऱ्यातलं प्रश्नचिन्ह होतं. ते HR मॅनेजरनं ताडलं. तो त्याला म्हटला तुला असं प्रश्न पडला आहे ना, आम्ही तुझा इंटरव्ह्यू घेतला नाही, काय विचारलं नाही आणि तुला लेटर कसं काय दिलं? तर ते HR मॅनेजर, ह्युमन रिसोर्स मॅनेजर म्हटले आमचा इंटरव्ह्यूच असा होता का आम्ही गेटपासून, हॉलपासून, दरवाजापासून रूमपर्यंत प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावले होते आणि आम्ही कॅमेऱ्यात येताना पहिला आलेला एकाही उमेदवारानं नळ बंद केले नाही, लाईट बंद केले नाही, पाय पोसणं सरळ केले नाही, तसंच पडून दिलं. फक्त तूच असा उमेदवार आम्हाला दिसला कॅमेऱ्यामध्ये का तू नळ बंद केले, लाईट बंद केली, पायपोसणी सरळ केली. तुझ्यावर तुझ्या आईवडिलांचे असे संस्कार आहेत. तू नक्की आमच्या कंपनीचा फायदा करतील हा मला विश्वास वाटला. न प्रश्न विचारता तुला आम्ही लेटर दिलं. मुलांनो, त्यावेळेला त्या मुलाच्या डोक्यात क्लिक झालं. अरे आपला बाप आपल्याला ओरडत होता, दरडावत होता, रागवत होता, रडवत होता, पण त्याच वेळेला तो आपल्याला घडवत होता. बाप ओरडतो, शिक्षक ओरडतात, ते तुमच्या भल्यासाठी. पण तुमची पिढी आहे अलीकडं त्या कशामुळं, मोबाईलमुळं किंवा कोणत्या तरी प्रकारानं हँग झाली. गैरवापर चालू आहे. त्या मोबाईलचं लायसन मिळालं ऑनलाईन शिक्षणाचं कोरोनामुळं आणि त्याच्यानंतर त्या कोरोनामुळं मुंबईतले 12% पोरं हँग झाले. एक पोरगं 10वीचं पोरगं त्याला 90% मार्क होते, पण कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष बाहेर पडलं नाही. इतका मोबाईल वापरला त्यानं, गैरवापर केला. ऑनलाईन शिक्षण फक्त 1 तास ऑनलाईन शिक्षण आणि 7-8 तास इतका वापर केला. पोरगं हँग झालं, मेंटल झालं, पागल झालं, वेडं झालं आणि ते सारखं असा वस्तारा मोबाईल चालू करतात ना, सारखं वस्तारा करायचं आणि तोंडानं बडबड करायला लागलं. PUBG काय बडबड करायचं त्याचं त्याला कळा नाही. काय ते सब्जी का काहीतरी आहे ना, सारखं टब्जी सब्जी काय म्हणायला लागलं आणि हाताने वस्तारा. पोरगं मेंटल झालं. दवाखाने निघाले स्पेशल मोबाईलसाठी. 1000 रुपये फी असते. त्या पोराला एक दवाखान्यात 18 लाख रुपये गेले, बरं झालं नाही. दुसरे 70-80 लाख 4-5 दवाखाने. अख्खे त्याचा बाप बिझनेसमॅन होता. बापाचं लक्ष नव्हतं पोरगं काय करतंय आणि त्यामुळे त्या पोरानं इतका दुरुपयोग केला होता आणि मग त्याला 70-80 लाख जाऊनही पोरगं मेंटल बरं झालं नाही. त्याची सारखी टब्जी सब्जी PUBG वास्तारा चालू. मग शेवटी गावाकडे ते अवसरीचं शिंदे घराण्यातलं पोरगं होतं. त्याचा बापाला त्याची आई म्हणली, आजी म्हणली, घरात आजी असते ना, आजीकडे इलाज असतात. आजी म्हटली तिकडं डॉक्टरच्यानं गुण येत नाही ना, मग गावाकडं आणा, आपण देवलाशी बघू. देवलाशी माहिती आहे का? देवलाशी अंगात घेतो बघा, सगळी माणसं लाईनमध्ये बसवतो आणि मग तो असा अंगात घेतो, नाचायला लागतो. जरा बाजूला सारखा, माझ्या अंगात आलंय बरं का. मग सगळे बाजूला सरतात. सगळे बाजूला सरतात आणि जो पेशंट आहे ना त्याला पुढं उभं करतो. तो नीट बघतो, लिंबू त्याच्या उतरतो, अंगारा टाकतो आणि म्हणतो आमच्या देवीला 15-20 हजाराची ओटी भरावा लागेल. झाले ओटी भरून असे 4-5 देवलशी केले. पोरगं बरं झालं नाही. माझा एक शिंदे नावाचा पत्रकार मित्र होता. त्या मित्रानं बघा कुणाचा मोबाईल वाजला? पोरीचा वाजला का? तुमचा का? नाही तर मला वाटलं काय एका मुलीला 12वीची मुलगी आमच्या शेजारची, तिला एवढं मोबाईलचं याड, ती काय कानात घालून झोपताना गोधडीत पण मोबाईल. ते पिक्चरमधलं गाणं होतं बघा, काय याड लागलं असं याड तिला. त्या पिक्चरमधलं गाणं, चालताना बोलताना
मोबाईल याच्या हातात, झोपेतही सपनातही हेडफोन हिच्या काना. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली काय ग ठमे, आज शाळा नाही का? आणि मग ठमी म्हणते याड लागलं रे, याड लागलं. या जास्त वेळ नको, मोबाईल गरज आहे, फक्त गरजेपुरता कामापुरता चांगल्यासाठी वापरा. मग त्या पोरानं इतका मोबाईल वापरला, देवलशी दाखवले, देवलशाला लाखभर रुपये घालवले, तरी पोरगं बरं झालं नाही. माझ्या एका पत्रानं वाईट घटना पत्रकाराला लवकर करतात. माझ्या एका पत्रकार मित्राने सांगितलं अरे अशाशी एक पोरगं झाले, मोबाईलमुळे एवढं मेंटल झाले, सारखं टपजी वस्तारा चालू. म्हणलं काय विलाज आहे का? मी म्हटलं आपण प्रयत्न करूया, आमच्या अध्यात्मामध्ये एक विलाज आहे. मी म्हटलं प्रयत्न करूया, आपण त्याचा वस्तारा कमी करायचा आणि टपजी कमी करायचे ना, आपण त्याला असं करू. तुमच्या गावात हरिपाठ होतो? तो म्हणला होतो. मग म्हणलं त्याला हरिपाठाला घेऊन या. त्या पोराला त्याचा बाप हरिपाठाला म्हणला, आता सगळे विलाज करून झाल्यावर जे सांगेल त्याचं ऐकतात. मग हरिपाठाला त्याला वाटलं होणार नाही, विश्वास नव्हता, पण हरिपाठाला नेलं. पोरगं हरिपाठाला नेलं. हरिपाठामध्ये बघा ह्या बाजूला काही जण उभे असतात, का ह्या बाजूला काही जण उभे असतात. एक जण एक वाक्य म्हणत असतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. दुसरा म्हणतो पुण्याची गणना कोण करी. तिसरा म्हणतो असोनी संसारी. म्हणजे एका पुढे एक म्हणत असताना हरिपाठामध्ये त्या माणसाला देव मिळत नाही, पण त्याचं मन चित्त बुद्धी स्थिर एकाग्र पवित्र शांत होते, म्हणजे त्याच्यात देव निर्माण होतो. मला सांगा, तुम्हाला अभ्यास करायची परीक्षा चालू आहे, तुमचं मन शांत पाहिजे ना, का डीजे वाजला पाहिजे? मग मन चित्त बुद्धी शांत एकाग्र पवित्र होते. आणि मग तशा प्रकारे त्याचं डोकं फक्त जाग्यावर आणायचं आहे. मग ते पोराला नेलं हरिपाठाला. ते पोरगं उभं राहिलं. पहिल्या दिवशी तर ते उभं नाही राहिलं, जाऊन कोपऱ्यात बसलं आणि त्याचा आपला खेळ चालू, टपजी सब्जी. काय करायचं, 2-3 दिवस उभं नाही राहिलं. पण मी म्हटलं नाही उभं राहिलं ना, तुम्ही असं करा, टाळाचा आवाज मोठा करा, टाळाचा आवाज मोठा करा. मग सगळे जर 30-40 सभासद वाढवले आणि मग हरिपाठामध्ये सुरू झाल्यावर म्हणायला टाळ मोठ्यानं वाजायला लागले. इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेल उगेला गगनावरी, मोगरा फुलला मोठमोठ्यानं टाळ वाजू लागले. आणि टाळ मोठ्यानं जसे वाजू लागले, त्याच्या त्या कानात आवाज घोषला. आणि कानात आवाज घोषल्यावर ते तिकडं बघायला लागल्यावर ते टाळ बघा कसे वाजतात, असे वाजतात बघायला लागलं. आणि मग त्याचा जो वस्तारा होता ना, त्या टाळाप्रमाणे वाजायला लागला. 8 दिवसातच एक विलास झाला. टाळ बदलले, परंतु त्याची ती टपजी ते हरिमुखी म्हणा नव्हतं म्हणत, ते टाळ त्यांनी बदलले, पण टपजी सब्जी चालू होती. मग मी म्हटलं तुम्ही आवाज एवढा वाढवा, एवढ्या मोठ्यानं आवाज वाढवा. आणि मग त्या हरिपाठातल्या माणसानं मोठ्यानं आवाज सुरू केला, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वग करी, अवघाची संसार. मोठ्यानं म्हणायला लागले. आणि तो मोठ्यानं म्हणायचा आवाज त्याच्या कानामध्ये घुसल्यावर ते पोरगं तिकडं बघायला लागल्यावर त्या आवाजामुळं त्याचा आवाज जी टपजी हळूच म्हणत होता ना, ती बंद झाली. आणि ऑटोमॅटिक तिकडे बघायला लागलं. आणि अजून 4-5 दिवस गेल्यानंतर नंतर ते पोरगं बाजूला उभं राहिलं, त्याचा वस्ताराही गेला, टपजी गेली. आणि ते पोरगं 15 दिवसामध्ये आमच्या हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणायला लागलं. 1 वर्ष वाया गेलं, दुसऱ्या वर्षी ते कॉलेजला जातं. आमच्या हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. हरिपाठ ज्याच्या खिशामध्ये असेल, 2 अभंग पाठ असतील, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. मी बेळगावला पोलीस टाईमची पत्रकारिता करत होतो. आणि पत्रकारिता बेळगावला दंगल होते, मराठी कन्नड दंगल पाडल्यावर पत्रकार म्हणून मला कंपनीच्या कामासाठी बाहेर पाठवायचे. परंतु पत्रकार दगड फेकणारा पत्रकार बघत नाही. त्यानं दंगलीमध्ये दगडफेक चालू होती. मी पलीकडल्या रस्त्यानं एक दगड लागला, पण नेमका माझ्या खिशावर लागला. खिसा अख्खा फाटला. 2-3 हरिपाठ खिशात होते, एक हरिपाठ फाटला, पण मला काही झालं नाही. हरिपाठ वाचवतो. हरिपाठामध्ये एवढी माझी नाही का, मी कराडला नोकरीला असताना एक जमादार एका महिलांना नळावर तकलीफ द्यायचा, महिलांना त्रास द्यायचा, छेडाछेड करायचा. सगळ्या महिला सांगायच्या याचा काय विलाज करा. आता पोलिसाला सगळे घाबरतात, पण आम्ही पत्रकार पोलिसाच्या बापालाही घाबरत नाही. मग मी म्हटलं याचा काय, मित्राला सांगितलं अरे कशाला छेडाछेड करतोय. तो म्हणला तुला काय करायचे. त्याला पत्रकार, मी नवीनच 1 वर्षभर गेलो होतो, माहीत नव्हतं. तुला काय करायचे, मला काय करायचे. अरे म्हटलं ती माझी बहीण आहे, तुझी बहीण आहे, तुला बहीण नाही का घरात, बहिणी बाळे आहेत का नाही. मग त्यानं माझ्यावर नाही म्हणला, तू कशाला मध्ये बोलतो. त्याने ते पोलिसाचं दांडका असतं ना, काठी, ती माझ्या उगरली. मी म्हटलं उगरली तशी मी ती काठी घेतली. म्हटलं ही कुत्री भेट नाही, याला मी हिसकून फेकून दिल्यावर ते घरात गेलं. ते कोंगाडी समाजात कोयता घेऊन आलं.
कोयता घेऊन आलं आणि कोयता माझ्यावर मारला, मी मागं सरलो, माझ्या गळ्यावर लागायच्या ऐवजी फक्त हरिपाठ किस्सा फाटला, 2-3 हरिपाठ फाटली, पण मला काही झालं नाही. आता 4 वर्षापूर्वी एक गावचा अख्खं पॅनेल माझ्या, आमची पत्रकारिता म्हणजे समाजी भूक समाजाच्या फायद्याची करायची असते, आणि मग माझ्यामुळे एक पॅनल पडलं, त्या पॅनलनं माझ्यावर हल्ला केला, माझे सगळे पैसे गेले, कपडे फाटले, त्यांनी मला गजाने मारलं, एक इथं फक्त वन पडला, बाकी हरिपाठ किशात हरिपाठावर सगळे लागलं. हरिपाठामध्ये एवढी ताकद असते तुम्हाला विश्वास बसणार नाही. सगळीकडे भडका उडाला आहे, सगळीकडे आग प्रदूषण झालं आहे, सामाजिक प्रदूषण, अन्याय, अत्याचार, बलात्कार, सगळीकडे भडका उडाला आहे, आणि त्या भडक्यामध्ये सगळा समाज भस्मसात होऊ लागला आहे. एक उदाहरण घेऊ, आई आतमध्ये टी व्हीमध्ये व्यस्त आहे आणि पोरगं लहान बाळ बाहेर मोबाईलमध्ये मस्त आहे. मला सांगा, आग लागली, भडका उडाला आहे, हरणी आतमध्ये आहे आपल्या घरामध्ये, आणि पाडस तिचं बाहेर खेळते, आपलं बागडतंय, आणि सगळीकडे भडका उडाला, ती आग जवळ यायला लागली. आग जवळ येत असताना तो भडका सगळ्या आगीमध्ये, ते बाळ आता जळून जाणार आहे, परंतु त्या आगीमधून एक वाघोबा भर पळून बाहेर पळाला, आणि जसं त्यानं पाहिलं तर समोर ते पाडस पाहिलं, आणि त्या पाडसाची शिकार करायला त्या वाघाला वाटलं बरं उपाशी होतो, वाघोबा शिकार करणार आहे. वाघोबा त्या पाडसाची शिकार करणार आहे. त्याच वेळेला ते पाडस बाहेर पाहिलं, एका शिकारी त्याच्यावर नेम धरून बसला होता, आणि याची शिकार केली का माझं 8 दिवसाचं काम भागल. तो शिकारी त्याच्यावर टपून होता. आता शिकारी त्याची शिकार करणार आहे, सगळे कोण आग त्याच्याजवळ यायला लागली, आणि तो वाघोबा, मला सांगा ते पाडस कसं वाचणार आहे? वाचू शकतं का? नाही का? काही चमत्कार होऊ शकतो ना? नाही होऊ शकत. त्यावेळेला सृष्टीचा चमत्कार झाला, सोसाट्याचा वारा सुटला, वादळ वारा घोंगावत आला, विजांचा कडकडाट झाला, आणि त्या कडकडाट झाल्यामुळं त्या शिकाऱ्याच्या हातामध्ये जो बाण होता ना, त्यानं बाण मारला, त्या कडकडामुळं तो थोडा व्हायबल झाला. तो व्हायबल झालेला बाण त्या पाडसाऐवजी त्या झडप घेणाऱ्या बाळावर, वाघावर लागला. वाघ गतप्राण झाला, आणि वीज काढली, ती वीज त्या शिकाऱ्यावर पडली, आणि शिकारी मेला. आणि त्यावेळेला पाऊस सुरू झाला, जवळ सगळीकडून येणारा भडका आग विझून गेली. झालं का नाही? पण हे कशाचं प्रतीक आहे? वाघ कोण आहे? शिकारी कोण आहे? पाऊस कोणता आहे? हरणी कोणती आहे? बाळ कोणतं आहे? सांगू शकताय? सगळं सामाजिक प्रदूषण झालं आहे. सगळ्या बाजूनं अन्याय, अत्याचार, बलात्कार, व्यभिचाराचा भडका झाला आहे समाजामध्ये. हा समाज त्याच्यामध्ये जळून खाक होणार आहे, आणि तो खाक होणार असताना कसं वाचणार आहे? काय चमत्कार होऊ शकतो का नाही? हसत होता? नाही होऊ शकत. अहो, ज्या वेळेला सगळीकडे परमार्थाचा वारा सुटेल, आणि त्यावेळेला अध्यात्माच्या विजा कडाडून त्यावेळेला इतका पाऊस संस्काराचा सुरू होईल, आणि संस्काराचा पाऊस ज्या वेळेस या सगळ्या बाळावर पडल, त्याच वेळेला हा समाज वाचणार आहे. संस्काराची कमी आहे. 2 मार्क कमी पडू द्या, 1-2-2.5 कोटीची गाडी घेऊन एक पोरग दोघांना चिरडतो, आणि त्याच्यामुळं त्याचे आईवडील दडवण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यानंतर त्याचा बाप, आई, आजोबा, 4 पोलीस, 4 अधिकारी आतमध्ये जातात. संस्कार असतं तरी झालं असतं. काय पार्टी करायला पाहिजे का? 11वीला चांगले मार्क पडली, 75,000ची पार्टी केली, खाल्लं पिलं वाईट काहीतरी, आणि वाईट खाल्लं त्यांनी, वाईट खाल्लं वाईट बुद्धी सुचते. बघा आमचे वारकरी काय येतात, वारकरी 100% 99% शाकाहारी असतात, पण वारीला जे द्यायला येतात ना, पुढारी येतात ना, काही आपल्या राजकारणासाठी आपल्या याला मदत केली, अन्नदान करतात, तिथं जेवत नाहीत, आणि तिथं जेवत नाहीत ते कुठं जेवतात? रस्त्याला धाबा असतो, रस्त्याला धाब्यावर जेवतात. आणि धाब्यावर ते काय, मग त्याच्याबरोबर कार्यकर्ते असतात, तरुण कार्यकर्ते, सुशिक्षित बेरोजगार, ज्यांनी करिअर आपलं केलं नाही, मध्येच पुढाऱ्याच्या नादाने सोडलं, मग ते पुढाऱ्यामागे हिंडत असतात, त्यांची पुढं लग्न होत नाहीत, ते कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतात. मग यांना काय चारायचं तर काहीतरी मटण पार्टी काहीतरी मागवतात. मागे का 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तुम्ही टी व्हीला पाहिलं असेल, टी व्हीला बातम्या पाहिल्या असेल, पंढरपूरची सगळी गाढवं एका टेम्पोत भरून चोरट्यांनी नेली, पाहिली का नाही? आणि मग हे कार्यकर्ते धाब्यावर रस्त्यावर गेल्यावर त्यांनी गाढवाचं मटण खाल्लं, आणि गाढवाचं मटण खाल्ल्यावर कसं वागणार? अलीकडले कार्यकर्ते जे नवीन पिढी बिघडवतात अशा प्रकारे बिघडवतात. म्हणून जेवणामध्ये शाकाहार महत्त्वाचा आहे, जसा आहार तसा विचार. आता शाकाहार बऱ्याच जणांना रुचत नाही, पण जे कोरोनामध्ये जे गेले ना,
कोरोनामध्ये बरेच गेले. त्या मटण मांस याच्यामुळं प्रकृती स्थूल होते आणि स्थूल प्रकृतीचा माणूस त्याची ही काय म्हणतात ना कपॅसिटी कमी होते. कोरोनामध्ये कोणत्याही भिकारी मेला नाही, कोणताही शेतकरी मेला नाही, कोणताही वारकरी गेला नाही, मोठा सेठ गेला, सावकार गेला आणि जाड गळे लठ्ठ खाऊन पिऊन जो माजोरी आहे ना तेच जास्त गेले. कोणत्याही भिकाऱ्याला किंवा सडकेच्या कडेला बघा रस्त्यावर सिग्नलवर कोण टाळ्या वाजवतं बघा, त्याच्यातला एकही गेला नाही. का गेला नाही तर त्या टाळीमध्ये ताकद आहे. तुम्ही भजन वगैरे म्हणताय का? म्हणताय जरा मागं म्हणाल का? कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला नाही. काय झालं? एक दोन मुली नुसत्या गालात असल्या. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितलंय? अहो संतांचे अभंग संतांचा एखादा चांगला विचार आपल्या डोक्यामध्ये घुसला बसला तर आपल्यामध्ये चांगले संस्कार निर्माण होतील, चांगलं वळण लागेल. आपलं जीवन कधीच भंग होणार नाही. आयुष्यामध्ये ज्याचे एक दोन अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाची फोड करून बघा. अभंग जसं शिक्षण या शब्दाची फोड केल्यावर क्षणाला शिकायचं असतं. त्या सशाच्या कासवाच्या गोष्टीमधलं ते हरण, ते ससा काज हरला, आळस कंटाळा झोपला. मग त्या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? नियमित रोजच्या रोज अभ्यास गळपाठ होमवर्क केला तरच तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. मी पहिलं सांगितलं तुमची पिढी फार हुशार आहे. आता जाऊ द्या, मी ज्या एक दोन मुलींनी म्हटलं नाही ना त्यांना त्यांच्यासाठी मी रामायण सांगतो. कमीत कमी रामायण तरी त्यांच्या डोक्यात घुसलं तरी फार झालं. रामायण पाहिले, रामायण मुलांसाठी आहे. रामायण फक्त काही धार्मिक ग्रंथ नाही, रामायण समाजासाठी आहे. रामायणामध्ये एक माकड होतं, माहिती आहे का? माकड ते लंकेत गेलं, त्याने अंगठी टाकली. अंगठी टाकायच्या नंतर त्यांना सैनिकांनी पाहिले रावणाच्या, अरे माकड इथं अंगठी काय भानगडे. माकडाला पकडलं, सैनिकांनी रावणापुढं हजर केलं आणि त्यावेळेला रावण सिंहासनावर बसला होता. ते माकड काय सामान्य नव्हतं. रावणाचं सिंहासन एवढं त्याने आपलं शेपूट असं यटोळं करून रावणापेक्षा डबल उंच केलं. आणि मग रावणानं पाहिलं, रावणाला राग आला, अरे हे मरकट आपल्या शेपटाचा माज दाखवतोय, आपल्या शेपटाचा माज दाखवते काय, चला त्याला शेपूटच जाळून टाकू. मग त्याने सैनिकाला सांगितलं, जा रे चिंध्या घेऊन या, साड्या घेऊन या. मग सैनिक पळाले, चिंध्या आणल्या, अर्ध शेपूट घेतलं नाही. म्हणला जा सगळ्या लंकेतल्या साड्या आणल्या. सगळ्या लंकेतल्या घरोघरच्या साड्या आणल्या तरी त्या माकडाचं एक साडीचं शेपूट उरलं. आता उरलं म्हणजे आता साडी कुठे? पहिल्या काही घरामध्ये एवढ्या साड्या नव्हत्या. पहिल्या आता घरामध्ये कपाटात बघा, मी एक कार्टून बघितला कुठंतरी, एका म्हातारीनं खालची आता एवढी साडीची थप्पी होती, अख्खं कपाट उंच होतं. तिला वाटलं ही खालची साडी घालावा, लय दिवस घातली नाही. तिनं जशी खालची साडी ओढली तशी साड्या ढासळल्या, म्हातारी गाडली आणि खलास. आता एवढ्या साड्या आहेत, तेव्हा एवढ्या साड्या नव्हत्या. एक साडी कमी पडली. म्हणले जा रे सीतेची आणा. त्या माकडानं ऐकलं, शेपूट आखसून घेतलं आणि मग पाहिलं अरे शेपूट कमी झाले. मग म्हटले जा राखेलचे डबे आणा. 7-8 कॅन्ड आणली. ती कॅन्ड त्या शेपटावर वतली आणि वतल्याच्या नंतर सैनिकांना म्हणले माचीस आणा 4-6. इथं जागोजागी पेटवून दिला. आणि पेटवून दिल्याच्या नंतर ते माकडच होतं. ते माकड जसं उडालं, पहिलं रावणाच्या वाड्यावर, मग सैनिकाच्या होड्यावर, मग याच्या घरावर, त्याच्या झोपडीवर, याच्या बंगल्यावर अख्खी लंका जाळून टाकली. कशामुळं? मग तुम्हाला आर्टला विषय इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, कॉमर्सला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे जमा खर्च, डेबिट क्रेडिट, आणि बिझनेस मॅनेजमेंटला BBA BCAला कमीत कमी बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेस कसा करायचा? कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रमशक्ती वापरून जास्तीत जास्त प्रॉफिट, नफा, हे तिन्ही साईडला ते माकड लागू पडतं. कसं मला सांगा, त्या माकडाचा किती खर्च झाला? साड्या कोणाच्या होत्या? कोणाच्या? राखेल, माचीस, सगळं त्यांचंच. अख्ख्या 0 बजेटमध्ये त्यानं युद्ध जिंकलं. आता मला सांगा, युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. किती खर्च झाला दोघांचा? पण कोणी जिंकलं आहे का अजून? फार. म्हणजे आपल्या भारताच्या 10 वर्षाचं बजेट त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाला. पण तो 0 बजेटमध्ये माकड तुम्हाला शिकवतं कसं बुक किपिंग, अकाउंटन्सी, अर्थशास्त्र, बिझनेस मॅनेजमेंट. पर जाऊ द्या, मुलींसाठी रामायण सांगतो, कारण मुलींच्या तोंडामध्ये अभंग नाही. रामायणामध्ये एक पात्र होतं,
हिरोईन, काय त्या हिरोईनचं नाव? सीता, बरोबर. सीता वनवासात होती. वनवासात असल्यानंतर सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून ती बाहेर बसली आणि बाहेर बसल्यावर तिनं समोरून जाताना एक हरण पाहिलं. त्या हरण चकाकलं, सूर्याच्या प्रकाशामध्ये हरण चकाकलं आणि तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. ती रामाला म्हणली, प्रभो मला या हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. आणि मग रामाला वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्याबरोबर जंगलात आली, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागं पळाला. हरिण मायावी होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ठरल्याप्रमाणे ते हरिण झाडाच्या आड गेलं. झाडाच्या आड गेल्यावर त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला आणि तो ओरडण्याचा आवाज सीतेनं ऐकला. लक्ष्मणला म्हणली, भाऊजी त्यांच्या जीवाला धोका आहे. कोणत्या तरी हिंसर स्वपदानं त्यांच्यावर झडप घातली, त्यांना वाचवा, धावा. त्यावेळी लक्ष्मण मला नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हटली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी तुमच्या बस. लक्ष्मणाला बस माते जातो. त्याने धनुष्य उचलला, जायला निघाला. सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होते. जाता जाता त्यानं त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. एक रेषा आखली, सांगितलं ओलांडू नको. मुलींनो, त्या रेषेचं नाव काय? काय मला ऐकू येत नाही सत्य. काय त्या पोरींना काय? मोठ्यानं सांगा. बरोबर, लक्ष्मण रेषा. आणि ती प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, महाभारत घडतं वेगळंच. रामायणापासून एवढं शिका, लक्ष्मण रेषा. आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला तरी ते उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आणि आजकालचा राम पण लय अवलादी आहे. आजकालचा राम पण म्हणाल, तिला लय शायनिंगची चोळी लागत होती, जाऊ द्या, ब्यात गेली. सीता गेली, गीता मिळेल. म्हणून मुलींना रामायणापासून एवढं शिकायचं. एक पिक्चर मागायचं तुम्हाला सांगितलं, याड लागलं, फेमस झाला. आणि त्या पिक्चरनं मुलीला एवढं याड लागलं, करमाळा साईडच्या बऱ्याच मुली त्याच्या पिक्चरच्या नंतर ते पिक्चर बघून पळून गेल्या हिरोईन बनायला. आणि गेल्या तर गेल्या, ती पार्सल 10 ते 15 दिवसामध्ये परत आली. आणि परत आल्यावर एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. कारण तिचं त्या पिक्चरमध्ये त्यांनी जे वाक्य ऐकलं होतं ना, काय माझी इंग्लिश कच्ची आहे, आय काय यू, आय काय यू, ते काय का काय आहे ना, ते संपलं होतं. ते काय नसतंच मुळी. आणि मग त्या पिक्चरमधून काय संदेश घ्यायचा? त्या पिक्चरमध्ये दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. जातीपाती, उच्चनीच, भेदभाव, गरीब श्रीमंत ही कोणतीही दरी नाही, सगळ्या समाजानं समधर्म समभावानं वागायचं असा संदेश द्यायचा होता. परंतु झालं काय नेमकं, त्या संगीतकारानं अशी कमाल केली आणि त्या गीतकारानं अशी गीतं लिहिली आणि ती गीतं पोरींनी ऐकली आणि पोरी नाचायला लागल्या ठणानलं काळजामध्ये. आणि सैराट झालं. मला सांगा त्या पिक्चरचा शेवट काय झाला? किती चांगला शेवट झाला. काय शेवट झाला? रक्ताळलेल्या पावलानं आपल्या निरागस ते बाळ, आई वडिलांची मडी पाहून रक्ताळलेल्या पावलानं रडत बाहेर जाणारं ते बाळ केविलवाण्या चेहऱ्यानं, त्याचा काय गुन्हा होता? होता का काही? नव्हता ना. ते जाऊ द्या, तो प्रसंग जाऊ द्या. ती काय मोठ्याची लेक होती, मोठ्याची बरेच पैसे घेऊन ती पळाली. काय तिचं नाव? अर्चिका मिरची. ती अर्ची माहिती आहे. बरेच पैसे घेऊन पळाली. पैसे घेऊन पळाली. 2-4 जणांचा खर्च होईल एवढे पैसे तिच्याकडे होते. परंतु काय झालं, मधी वादळ निर्माण झालं. त्याला पकडलं, पोलीस स्टेशनला गेलं. आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर परत तिथून बी ती कागद फाडून पळाली. ठोठी बार केला आणि त्या गडबडमध्ये तिचे पैसे गेले तरी ती पळाली. कारण तिचं ते काय इंग्लिशमध्ये सांगू काय होतं, काय ते आय काय यू, ते तिचं लय जबर होतं. ती पळाली एवढे पैसे घेऊन. तिथं गेल्यावर डाग मोडला. डाग मोडल्यावर 1-2 दिवसामध्ये पैसे संपले. पैसे संपल्यावर कुठं काय करायचं, त्यांना कुठं आतमध्ये पैसे नाही, त्यामुळं प्रवेश मिळाला नाही. आणि मग रात्रीच्या वेळेला ते एका बाकड्यावर झोपले. पाहिलं का तुम्ही पिक्चर? पाहिलं ना? 2-2 वेळा पाहिलं ना? बरं. पळाले, बाकड्यावर झोपले, एकमेकाच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकून ते झोपले. आणि झोपल्याच्या नंतर रात्रीच्या 1-2 वाजता दिंडी निघाली. आमच्यासारखे 5-7 वारकरी पंढरपूरला निघाले. त्यांनी पाहिलं, अरे ही निष्पाप बालकं
इथं का बरं झोपले, यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना उठवावं का? त्यांना उठवलं. अरे म्हटले चला आमच्या दिंडीमध्ये राहण्याला तंबू असतो, खायला प्यायला सगळं असतं, सगळी सोय, तुमचा सगळा प्रॉब्लेम. त्यांना उठवलं आणि चला म्हटले फक्त तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणा किंवा ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली म्हणायचं. चला त्यांना उठवलं आणि पंढरपूरला घेऊन गेले आणि त्यांना वारकरी बनव. असंच होतं का? कारण काय माझ्या डोक्यात मिक्सिंग होतं. असंच होता का तो प्रसंग? कोण होतं ते? वारकरी होते का? गुंड 5-7 गुंडांनी त्यांना त्या पाहिलं. अरे ही जवान पोरगी, आता आपल्याला शिकार सापडली, रात्रीच्या वेळी 2 वाजता आपल्याला शिकार मिळाली. 5-7 गुंड आले. त्या गुंडाने त्यांना उठवलं, त्या परश्याला दोन्ही हात एका बाजूला नेलं आणि त्या आरचीचा दोन्ही हात पकडून ते सगळे 2-4 गुंड एका कोपऱ्यामध्ये नेऊन शाल, श्रीफळ, नारळ, पुष्पगुच्छ देऊन तिचा बहुसन्मान करणार होते. काय करा? मग रामायणापासून एवढं शिकायचं, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. अहो त्या वेळेला तरी ती डेरिंगबाज अक्का पुढे आली आणि हेल मात्र कडमड 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 काहीतरी दम दिला म्हणून तिला सोडलं. पाहिलं नाही? ती डेरिंगबाज अक्का आली. मुलींनो, आजकाल जर एखाद्या मुलीला किंवा महिलेला कुणी 4-6 गुंडांनी अडवलं, अहो ती डेरिंगबाज अक्का सोडा, मोठा पुढारी पैलवान बॉक्का सुद्धा मध्ये पडत नाही. एक तर त्या गुंडाकडून भोगसून घ्यावं लागल, नाही तर पोलीस स्टेशनला साक्ष द्यावं लागल, कोर्टात जावं लागल साक्षीला, म्हणून कुणी मध्ये पडत नाही. म्हणून मुलींनो, रामायणापासून एवढं शिकायचं, लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. बरोबर, तेवढं घेतलं ते बरं. त्याच्या आतला एक प्रसंग सांगतो त्याच्यातला. ती बघा, ती आरची का मिरची आली आणि मिरची तेच ती आली आणि तो काहीतरी तळीत होता त्या तव्यावर. त्याला म्हणली, परछा येतो का पिक्चरला? चल, तुझ्या आवडीचा पिक्चर आहे. तो म्हणला जातोच. गेली ती गेली पिक्चर बघून आली आणि बॉसमध्ये बोलताना या दारावर उभा होता, याने पाहिलं. त्याचं माथं भडकलं आणि जवळ आल्यावर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हॉटेलमध्ये गेले, काहीतरी घेतले. खाण्यापेक्षाही एकमेकाला भांडण्याचं त्यांचा वेळ गेला. आणि ते भांडता त्याला एवढा राग आला. त्याचं ते इंग्लिशमधलं काय संपलं होतं, काय होतं ते इंग्लिशमध्ये सांगू का काय? एवढा राग आला त्याने एक ठेवून दिली. पाहिलं का नाही? ठेवून दिली, पाहिली ना? एक ठेवून दिली. तो वेटर मला अबे चल बाळ, त्याला बाहेर काढलं. वेटरनं बाहेर गेल्यावरती आरची तुर पळायला लागली. आणि पळायला लागली. तो म्हणला, आरची थांब आरची, मला तुझ्याशी बोलायचं. ती म्हणली, मला नाही बोलायचं. ती म्हणली, मला तुझी किळस येते. ती म्हणली, मी झक मारली. तो म्हणला, बरी मारली. मला सांगा, ते काय ते वाक्य, तिला मला इंग्लिश येत नाही. पहिलं 4-5 दिवसापूर्वी ती त्याला म्हणत होती, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? ते नेमकं काय होतं मला सांगा. पळून गेल्यावर किती वेळा खिदळले ते? किती वेळा? एकच दिवस हसले, खिदळले. दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. तुला मीठ कळत नाही का? हे काय सामान आणलं तू? पोस्टर काय आणलं? म्हणजे दुसऱ्या दिवसापासून त्यांचं ते इंग्लिशमधलं काय संपलं आणि मराठी सुरू झालं. ती पळाली. तो तिच्या मागे थांबारचे की नाही थांबली. तुझी घाण वाटते, किळस वाटते, झक मारली. बऱ्याच डायलॉग मारून ती पळाली. रोडच्या पलीकडे गेली. एका गाडीत बसली. गाडीत गेली. गाडीमध्ये फोन झाला. तिचा आमदार लेवलचा बाप पोरगी पळून गेली. व्यसनाधीन झाला होता. अगदी व्यसनाच्या आहारी गेला होता. तो बदफैली झाला होता. त्याला इतका राग होता आणि त्याला फोनमध्ये कळलं होतं, तू जर घरी आली तर तुझा बाप तुला उभा कापेल. आता जायचं तर कुठं जायचं? ह्या विचारामध्ये ती असताना ती गाडी थांबली. ज्या गाडीमध्ये बसली होती ती गाडी थांबली. जरा ताट बसा, ताट. कारण काय आहे, या 1 तासामध्ये तुमच्या आयुष्यातले 2 तास महत्त्वाचे आहेत. कोणते 2 तास? आत्ताचा एक आणि अजून 8-10 वर्षानंतरचा एक. तो तास कोणता? त्यावेळेला ब्राह्मण काका तुमच्या पुढं बाहुली उभी करेल, मध्ये उपारणं धरेल आणि मोठ्यानं आरोळ देईल, शुभमंगल. आणि तो तुमचा तास शुभ आणि मंगल व्हावा वाटत असेल तर ह्या तासातलं काहीतरी घेतलं तरच. म्हणून जरा ताहट बसा. ह्या तासामध्ये तुमची बॅटरी मी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. मग मी काय सांगत होतो आता? पळाली. तिने पाहिलं, गाडी थांबली. गाडीतून थांबल्यावर समोरून एक भिकारीन पाहिली का भीक मागतानी?
एक भिकारणीनं हात केला, भीक मागत होती. पण त्या भीक मागणाऱ्या भिकारणीमध्ये तिला कुणाचा चेहरा दिसला? स्वतःचा फिंजारलेल्या केसाचा स्वतःचा चेहरा दिसला. भिकारणीमध्ये तिनं स्वतःला पाहिलं. अरे या भिकारणी बरोबर तरी तिचा म्हातारा भिकारी आहे, त्या भिकाऱ्याच्या आधारानं ती जगू तरी शकते. पण मी जवान मुलगी, आता घरी गेल्यावर आपला बाप कापून टाकेल, तिकडं परच्या कुणीही पळून आले, आता करायचं तर काय करायचं? या लांडग्यांच्या जगात माझी कुत्तरतोड होईल, मला लुटलं जाईल, बर्बाद होईल, नरकापेक्षाही भयान माझं जीवन होईल. त्यापेक्षा शहाणं बना, चला काय असेल ते असेल. खाली उतरली आणि मागं पळत सुटली. तोपर्यंत तो परश्या फाशी घ्यायचा लटकलेला वाचला होता, पाहिलं का नाही? आणि तिच्या नावाने गळ काढत होता, अर्चे. आणि मग गळ काढत असताना ती पण पळत आली, थडकन दरवाजा उघडला. आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर दोघांनी जसं एकमेकाला पाहिलं आणि जे आवेगानं एकमेकाला मिठी मारली. मुलांनो, ते इंग्लिशमधलं नाही, मराठीतलं प्रेम, ते मराठीतलं सुरू झालं. मग मला सांगा, रामायणापासून काय शिकायचं? आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. 8 दिवसापूर्वी ती त्याला म्हटली होती, आई काय येऊ? ते काय म्हणजे नेमकं काय असतं? काय असतं? तर काय, तुम्हाला उद्या कॉलेजला जाल, तुम्ही उद्या कॉलेजला जाल, तुमची शिकार करण्यासाठी अनेक आपल्या देशातल्या मुली, भोळ्या बाबड्या मुली, त्यांना पटवून गटवून फसवून आतंकवादी देशामध्ये नेऊन 25-30 लाखाला विकल्या जातात लव जिहादच्या नावाखाली. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या पेरण्या फाट्याची एक मुलगी एका मंत्र्याच्या कॉलेजच्या समोर टपरी टाकली होती. त्या कॉलेजमध्ये तिला मोबाईल दिला होता बापाने एवढा 800चा. ती मोबाईल चार्जिंग करायला जायची. मोबाईल चार्जिंग करायला गेल्यावर त्याला नंबर कळायचा आणि तो मुलगा त्याला 20-25 हजार देऊन अप टू डेट ड्रेस देऊन हिरो टाईप तिथं बसवलेला, फक्त मुली फसवून पळवून त्या देशात नेण्यासाठी. त्यानं हेरलं, कोणती मुलगी साळसूद आहे, भोळी आहे, गटण्याजोगी आहे, पटणं. त्याने पाहिलं, एक मुलगी भोळी वाटली आणि मग त्या मुलीला त्यानं बोलायचा प्रयत्न केला. पुढल्या वेळेला पुढली स्टेप घेतली, आज फार मॅचिंग ड्रेस घातलास, आज फार सुंदर दिसतेस, आणि मग हसतेस आणि मग फसतेस. घातल्यावर त्याला वाटलं काहीतरी आलंय लाईनला गाडं. मग तो काय केलं, मग त्यानं पुढची स्टेप घेतली. अरे तू एवढी टॅलेंटेड, हुशार, हँडसम, क्लेवर, एवढी देखणी पोरगी तू, आणि एवढा साधा गट्टू वापरतेस, 800 रुपयाचा मोबाईल, जग पुढं चाललं. ती म्हटली, माझ्या बापाची एवढीच ऐपत आहे आणि मला एवढा हिनप आहे, पुरेसा आहे. तो म्हटला, जग कुठं चंद्रावर चाललं, एवढा मोठा मोबाईल TY-पर्यंत पोचलीस वापरतेस. तो म्हणला, माझ्या बापाची ऐपत नाही. मग तो म्हटला, मी देतो ना घेऊन, मी देतो ना. म्हटल्यावर ती म्हणली, नको नको. परंतु तिच्या मनामध्ये त्या सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला. मिळतोय मोबाईल तर का नाही घ्या. पण तरी तिचं मन अर्ध इकडे. जसं बघा मुलीचं मन, हे करू का ते करू, ते करू, काठावर असतात मुली, हे करू का चांगलं करू का वाईट करू. तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. परंतु त्यावेळेला ती म्हणली, नको नको, माझ्या बापाला कळलं तर माझा बाप मला उभी कापील. परंतु त्यावेळेला तो म्हणला, तुझ्या बापाला कसं कळल, तुझा बाप तिकडं शेतात कुठंतरी कडमडत असेल, तुझ्यासाठी घाम गाळत असेल, हाडात चिक्काड करत असेल, रक्ताचं पाणी करत असेल. आणि मग तिच्या मनामध्ये वाटलं बापाला नाही कळणार, बरोबर आहे. मग तिचं मन द्विधा झालं. पण ती म्हटली, मोबाईल घ्यायला. तो म्हणला, पुण्याला जाऊ ना. तो म्हणला, पण मला भीती वाटते. तो म्हणला, कशाला भीतीस, कशाला भीती? म्हणला, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आता सोनूचा भरोसा नव्हताच, सोनूचा भरोसा नव्हता. तरीही मुलींनो, त्या सोनूच्या मनामध्ये सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला. ती जायला तयार झाली, पुण्याला गेली. 20,000 गणित येतं ना तुम्हाला, गणित 20,000 घेऊन गेला. 18,000चा मोबाईल घेतला, किती उरले? आणि मग पोरगी पुण्याला नेली पटवायला. म्हणल्यावर त्याला काही खायला पाहिजे, वडापावचं चालणार आहे का? मग त्यानं 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. एव्हाना त्याची वडापावची अवकात नव्हती. 5 स्टार हॉटेलमध्ये 1800 रुपये बिल आलं. किती वाचले? आणि मग आता घरी यायला 40-80 रुपये लागत होते. त्यानं शानं व्हायचं का नाही? शानं व्हायचं, मागे यायचं, बस पकडायची, घरी यायचं. तर त्यानं त्या पोरी आणखी लाईन मारायला लागला. त्याला म्हटला, आईस्क्रीम खाओगी? आणि मग ती पण म्हणली, हा हा. मोबाईलला 180 रुपये गेले. आता किती उरले? आणि यायला किती लागत होते? 80 रुपये. प्रश्न निर्माण झाला, आता कसं जायचं माघारी? चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, मनामध्ये दुःख होतं, पण मुलीला दाखवता येत नव्हतं. दुःखी अंतकरणाने तो पायऱ्या उतरायला लागला. जसा पायऱ्या उतरायला लागला तसं त्याच्याच वयाचा, पायरीच्या खाली एक भिकारी, त्याच्याच वयाचा, फिंजारलेल्या केसाचा एक भिकारी समोर आला आणि म्हटला, 20 रुपये देना साहब.
20 रुपये देना। तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है। तो हीरो म्हणला देख लैला, भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया। तेव्हा तो भिकारी म्हणला पैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया। टोटल 15 ते 35 ची पिढी भिकारी होत चालली, या मोबाईलच्या नादामध्ये व्हायबल होत चालली, बिघडत चालली, कॅरेक्टर लेस होत चालली। तुमचे एखाद्या वेळेला पैसे गेले तर परत मिळतील जीवनामध्ये। वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, बट कॅरेक्टर इज लॉस्ट, एनिथिंग इज लॉस्ट। स्त्रीचं शील पावित्र्य हे सौंदर्य असतं। आपली भारतीय संस्कृती बाहेरच्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली, आपली समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, आपली संस्कृती एवढी जगाच्या पलीकडं सगळ्यात भारी आहे। आणि त्यांच्या देशामध्ये त्यांच्या आजोबांना माहीत नसतं, पोरगं 17-18 वर्षाचं झालं का बोर्डिंगला टाकतात, ते कुठं गेलं तपास करत नाही। त्यांच्या देशामध्ये प्रगती नक्की झाली, पण त्यांच्या देशातल्या आजोबांना माहीत नसतं त्यांची नातवंड कोण, किती कुठं आहेत। पण आमच्या देशात नातवाच्या अंगावर ओरखडलं तर आजीचं काळी चिरतं आणि नातीबाळीच्या पायाला ठेचाळलं आजोबाच्या छातीत धस्स होतं। इतकी सर्वोदय आमची भारतीय संस्कृती आहे। आणि ही संस्कृती टिकवणं फक्त मुलींनो तुमच्या हातामध्ये आहे। 7 समुद्राच्या पलीकडे जी ख्याती, अशी संस्कृती टिकवणं तुमच्या हातामध्ये आहे। बस मला वाटतं तुम्हाला कंटाळा आला असेल, वेळ झालेला आहे, फक्त एवढंच करा। रस्त्यानं चालताना प्रत्येक कॉर्नरला बोर्ड असतो, पुढे धोक्याचं वळण आहे, असतो ना, पुढे धोक्याचं वळण आहे, सावधान, गाडी जपून चालवा, पुढे धोक्याचं वळण आहे, नीट बोर्ड बघा आणि गाडी चालवा। जर न बघितलेल्या गाड्या पलटी होतात, डॅमेज होतात, आणि डॅमेज झालेली गाडी डेंटिंग पेंटिंग करून दुरुस्त होते, पण या देहाच्या बोडेची चारित्र्याची गाडी दुरुस्त होत नाही। एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही, म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका। तुमचा बाप काय तुम्हाला खड्ड्यात टाकणार नाही, विहिरीत लोटणार नाही, तुमचा बाप आई वडील तुमचं चांगलंच करणार आहेत। पण उद्या कॉलेजला जाल, कुणी एखादा भाड्या भेटल आणि तो म्हणल आय काय येऊ, काय तो इंग्लिशला शब्द फसवा, मृगजळ एकदम फसवा शब्द आहे इंग्लिशमधला, सगळ्यात मुलींना फसवणारा शब्द। ते काय फी काय नसतं, ते काय फी काय नसतं। सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं, वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले का केव्हाच विरघळतं, भोळ्या भागड्या मुलींना फसवण्याचा तो डाव असतो। ते काय फी काय नसतं। एखादा जर तुम्हाला म्हटले ना, एखादा तिथं कोणी भेटला आणि म्हटला आय काय येऊ, तर त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या बापाकडे घेऊन ये, मग काय ते ठरवू। म्हणून मुलींनी आयुष्यामध्ये आपल्या बापाची मान खाली जाईल असं आयुष्यामध्ये वागू नका। बस जीवनामध्ये एवढंच करा। तुम्हाला स्वप्न पडतात का? स्वप्न कंटाळा आलाय का? स्वप्न पडतात का? स्वप्न कधी पडतात? रात्री झोपलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवतात का? आठवतात? काही आठवत नाहीत। तुम्हाला आठवतात, मुलींना आठवत नाही। एका मुलीला 12वी-13वीच्या मुलीला स्वप्न पडलं होतं, तिला अर्ध आठवतंय। तिने मला सांगितलं तुम्हाला जर पुढलं आठवलं, पुढे गेला फिरला तर मला सांगा। त्या मुलीला इतकं भारी सुंदर स्वप्न पडलं होतं, अर्ध असं आठवतंय का मला एका देशाचा राजकुमार घोड्यावर बसून न्यायला आलाय, पण पुढलं आठवत नाही ना बाळा, कोणत्या देशाचा आलाय ते तिला आठवत नाही। मला सांगितलं कुठं राजकुमार सापडला तर घेऊन या। पण स्वप्न, रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाही। पुरी कशी होणार? अर्धा मिनिट ताट बसा, अर्ध्या मिनिटामध्ये स्वप्न बघा, अर्ध्या मिनिटामध्ये मोठं स्वप्न बघा। मला सैरपात प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचंय, मला कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवीर व्हायचंय, मला पी टी उषाप्रमाणे धावपट्टी व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचंय, किंवा कमीत कमी तुम्ही एवढे स्वप्न बघा पोरांनो, राष्ट्रपती जाऊ द्या, कमीत कमी पती व्हायचंय, एवढं स्वप्न बघा। कारण काय भानगडे, सामाजिक प्रदूषण, एक सामाजिक प्रदूषण काय झाले प्रत्येक गावामध्ये। सर मी हिंडतो, प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाहीत।
ती मुलं कोणतीही आत्ता अभ्यासात टंगळमंगळ करतात, आपलं करिअर घडत नाहीत, बापाला शिक्षकाला उलटं बोलतात, त्यांच्या फायद्यासाठी सगळं असतं आणि ती करिअर सोडून पाटलाचा बैलगाड्या मागं पळून राडा करून घेतात किंवा पुढाऱ्याबरोबर जाऊन धाब्यावर जेवून बिघडून बसतात किंवा DJ पुढं वरातीत नाचून DJ डान्स करून बिघडतात. अशा मुलांची जी मुलं मध्ये करिअर सोडतात त्यांची लग्न होत नाहीत. मी तुमच्यासाठी जीव काढतोय म्हणून पहिलं करिअर करा, तुमची लग्न नक्की होतील. मी मंगलाष्टक म्हणायला येईल. म्हणून बस शेवटला एवढंच सांगतो, आयुष्यामध्ये शिका इतकं, डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं, आयुष्य कमी पडेल, हसा इतकं, आनंद कमी पडेल, दौडा से कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या परमेश्वराला, विठ्ठलाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस जाता 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 कॅरेक्टर आहेत. तो प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला पुस्तक मिळणार आहे. विचारू का प्रश्न? प्रश्न असा आहे, साधा आहे, इतिहासाचा आहे. इतिहासातला छत्रपती शिवरायांच्या दोन्ही सुनांची नावं काय? उठून उभे राहा, उठून सांग काय बरोबर. टाळ्या वाजवा. एक मिनिट याला जोड प्रश्न आहे. जोड प्रश्न असा आहे, ज्यांनी आपली देशाची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या विद्येने झाले ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मानसपुत्राचं नाव काय बाई? हां मग आता बघा, बरं जाऊ द्या. एक जोड प्रश्न दुसरा विचारतो. जे आत्ता मी पिक्चरचं नाव सांगितलं त्या पिक्चरच्या हिरो होता, ते हिरोच्या दोन्ही मित्रांची नावं काय? बघा, तिला नको ते माहिती आहे. पुस्तक घ्या, दोघीत घ्या. आता जे दोन्हीने उत्तर दिलं ना, दोघीत वाचा, लायब्ररीत द्या, लायब्ररीत ठेवा. याच्यात सगळ्या पेपरचे लेख आहेत. ओके, धन्यवाद. ते नको ते त्या पोरांच्या डोक्यात घुसतं. ते लंगड्याचं काय करायचं तुम्हाला? 2 मिनिटं आता सर्वांनी लक्ष द्यायचं. आता आपल्या विद्यालयामध्ये ज्ञानेश्वर महाराज मिळगुले यांनी अतिशय सुंदर आणि विनोदी शैलीमध्ये आपलं प्रबोधन. मित्रांनो, जगायचं कसं याच्यापेक्षा तुम्ही पुढच्या जीवनामध्ये वागायचं कसं, चारित्र्याचे काय महत्त्व, चारित्र्याला काय किंमत आहे मित्रांनो, हे त्यांनी या ठिकाणी या चांगल्या शैलीमध्ये जिवंत उदाहरण देऊन आपल्याला सर्वांना सांगितलं. आता सांगायचं काम महाराजांचं आहे, कारण समाजाला योग्य रास्ता दाखवण्याचं काम संत मंडळींनी केलं. तसं आपण समाज आपल्याला त्यांनी योग्य रस्ता दाखवला आहे, त्याच्यावर सर्वांनी चालायचा प्रयत्न करा. महाराज आपल्या शाळेमध्ये आले, अतिशय सुंदर असं व्याख्यान आपल्याला त्यांनी दिलं. त्याबद्दल मी आपल्या विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री बेरड सर व सर्व शिक्षक मंडळी आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं महाराजांचं मनपूर्वक आभार मानतो. सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेळ आणि वर्ग उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आता सर नाही येत, पण सर्वांचा सुद्धा आभार मानूयात. आणि महाराजांचे सहकारी सोबती त्यांनी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण यूट्यूबला दिसणार आहे म्हणावे, यूट्यूबला दिसणार आहे म्हणावे चॅनल. हे यावर यूट्यूबला तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर त्यांनी सुद्धा त्यांचे सहकारी महाराज त्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला असा जय.